महाराष्ट्रात अनेक भागांत मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असतानाच मराठवाडा आणि खानदेशातील काही भाग अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले असून चिंता वाढली आहे। याच पार्श्वभूमीवर खानदेशातील भाजप आमदार राजेश पळवी यांच्याशी खास बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी पाहुयात। माझ्यासोबत खानदेशचे आमदार राजेश पळवी जे आहेत। राजेशजी, आपलं स्वागत आहे आवाज इंडियामध्ये। धन्यवाद सर, काय सांगाल? सगळीकडे पावसाची बॅटिंग चालू आहे, पण खानदेश आणि विदर्भ अजूनही सुखसुखाट आहे। बरोबर आहे। आता आपण पाहिलं तर कोकण आहे, पालघर आहे, पुणे आहे, सर्व ठिकाणी नाशिकला देखील पाऊस पडतो आहे। संपूर्ण राज्यामध्ये पावसाने काही ठिकाणी हाहाकार माजवला आहे, परंतु आमच्या खानदेशमध्ये नंदुरबार असेल, धुळे असेल, जळगाव असेल, अजून ह्या ठिकाणी अजून पावसाला काही सुरुवात झालेली नाही। जळगावमध्ये थोड्या प्रमाणात सुरुवात झालेली, परंतु आमच्याकडे आता कापसाची पेरणी होऊन 1 महिना होऊन गेला। आता पावसाची वाट बघत शेतकरी अजून दुबार पेरणीची परिस्थिती आली आहे। अजूनपर्यंत पाऊस नाही। आता जवळपास 1.5 महिना होत चालला आहे, पाऊस नाही। असे शेतकरी आमच्या खानदेशमधला फार चिंतेमध्ये आहे। आम्ही वाट बघतोय कधी पाऊस येतोय, आणि आम्ही सांगतोय की आता मुंबईमध्ये आहे, ह्या ठिकाणी रेड अलर्ट आहे, निघायला त्या ठिकाणी आपल्याला कठीण होतं आहे, आणि आमच्याकडे तर ऊन पडतं आहे। आज देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ऊन पडलेलं आहे। अशी परिस्थिती ह्या ठिकाणी आहे। सर, काय सांगाल? एक आमदार म्हणून तुम्ही काय उपाययोजना सरकारतर्फे, राज्य सरकारतर्फे सांगणार आहात? आता दुबार पेरणीची वेळ आली आहे, तर जे काही कापूस लागवड झाली त्याचं नुकसान होईल, तर भविष्यामध्ये अजून जर पावसाला उशीर झाला तर शासनाने त्या शेतकऱ्यांना मदत करावी, जेणेकरून ते उभे राहू शकतील। अन्यथा पावसाअभावी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी उसाला देखील पाऊस नाही आहे। आपल्या मोटर पंपच्या माध्यमातून पाणी सोडलं जातं आहे। अजून आम्ही आता हवामान खात्याच्या माध्यमातून समजते माहिती की जुलैच्या 10 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात पाऊस होईल, आणि जे काही मागचा जो बॅकलॉग आहे 1.5 महिन्याचा, तो भरून निघेल, असं आम्ही त्या प्रतीक्षेमध्ये आहोत। शेतकरी देखील त्या प्रतीक्षेमध्ये आहेत। सर, एक खानदेशचे आमदार म्हणून तुम्ही खानदेशकरांना काय संदेश देणार की त्यांनी कशाप्रकारे सावधानी बाळगली पाहिजे? अजून दुबार पेरणी होते, शेतकऱ्यांनी थोडीशी अजून वाट बघावी, कारण पहिली पेरणी गेली, त्यानंतर पाऊस आला नाही, ते पीक संपलं, अजून दुबार आपण पेरणी करतो। अजून काही दिवस वाट बघावी, जेणेकरून आपलं परत नुकसान होणार नाही। त्यासाठी शेतकऱ्यांनी थोडा धीर धरावा, आणि त्यानंतर 10 तारखेनंतर पावसाला सुरुवात होईल असं अंदाज आहे। त्या पद्धतीने आपण लागवड करावी, पेरणी करावी, अशी सर्व माझ्या खानदेशमधील सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे। हे होते खानदेशचे आमदार राजेश पळवीजी। कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सर, किरण जाधव, आवाज इंडिया।